महासागर न्यूज. महाड एमआयडीसीच्या कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी महाड एमआयडीसी कार्यालयावरती मनसेची धडक. उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावं, स्थानिकांना डावलण्याचे प्रकार या ठिकाणी होत आहेत. डेडलाईन आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाले नाही तर मनसे हटके स्टाईल करून दाखवेल, असं सचिन गोळे यांनी सांगितलं. पोलीस स्टेशनला ही तरी माहिती का तुमच्या एमआयडीसी चालू कंपन्या किती आहेत आणि बंद किती आहेत? महासागर न्यूज. नमस्कार, महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. महाड औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण आणि स्थानिक बेरोजगारांच्या प्रलंबित प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता थेट संघर्षाच्या पवित्र्यात आली आहे. महाड एमआयडीसी प्रशासनाच्या मनमानी आणि उदासीन कारभाराला जाब विचारण्यासाठी आज महाड एमआयडीसी प्राधिकरण कार्यालयावरती मनसेचा भव्य धडक मोर्चा काढून धडक दिली. यावेळी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी स्थानिक कामगारांच्या अनेक मुद्द्यांवरती महाड एमआयडीसीचे अधिकाऱ्यांना धारेवरती धरण्यात आलं. डेडलाईन आधी आमच्या प्रश्नांची उत्तर मिळाले नाही तर मनसे स्टाईल दाखवून देऊ, असं सचिन गोळे यांनी सांगत मनसे माथाडी कामगारांना एकत्रित आणलंय. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराजांच्या राजधानीमध्ये स्थानिक लोकांना कामं नाही आहेत आणि स्थानिक लोकांना जिथे काम मिळतात तिकडचे ठेकेदार आहेत, जे एमआयडीसी मध्ये काम करतात, जे हे अधिकारी आहेत, त्यांच्या हाताखालचा भावला आहे. ज्या कंपनीमध्ये कंपनीला कामगारांसाठी भलं करण्यासाठी 800-900 रुपये पगार दिला जातो, हे कंत्राटदार कंपनीला सांगतात की 800 रुपये द्यायचा नाही, 400 रुपये द्यायचा. म्हणजे हे कंत्राटदार कामगारांचं भलं होण्यासाठी काम करतात की स्वतःच्या घरची पोळी बांधण्यासाठी काम करतात हे पहिलं कळत नाही. आणि ह्या ठराविक कंत्राटदारांना इकडचे ठराविक लोक, राजकीय लोक चालवतात. हे पहिलं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील कामगारांचं भलं झालं तर महाराष्ट्र पुढे होईल. दुसरी गोष्ट, एमआयडीसी मध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, इकडच्या गावाल्यांनी ठराव पास केलाय की बाबा परप्रांतांना राहायला घरं द्यायची नाहीत, म्हणून एमआयडीसी मध्येच घरं बांधली जातात. मग त्याला परवानगी कुठनं येते? एमआयडीसी मधलं जे पाणी, केमिकलचं पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं, त्याला परवानगी कुठनं येते? कामगारांना मिनिमम वेजेस दिले जात नाही, पीएफ दिला जात नाही, ईएसआयसी दिला जात नाही. ईएसआयसी कट होतो, तर ईएसआयसी कट झाल्यानंतर कामगारांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं? ह्याचं कोणालाही लेणं देणं नाहीये. ठराविक राजकीय लोक ही एमआयडीसी चालवतात, अधिकारी हे त्यांच्या हाताखालचं भावलं आहे आणि ते जसं ऑपरेट करतात तसं अधिकारी चालतात. पुढची रणनीती काय असणार आहे? त्यांना 25 तारखेचा वेळ दिलाय. ज्यांना ज्या संघटनेने वेळ दिलाय, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय पद्धत आहे, ठाकरे साहेबांची काय पद्धत आहे. जर 25 तारखेला आमचा आवाज यांच्या कानापर्यंत नाही गेला तर यांच्या कानाच्या आत तो आवाज कसा घुसवायचा आहे आम्हाला चांगलं माहिती. थँक्यू. महासागर न्यूज.